कालाष्टमीचा आजचा पवित्र दिवस. दोन्ही हात एकमेकांवर जोडून छातीच्या मध्यस्थानी ठेवा. अनाहत चक्र, जे शिवशक्तीचे स्थान. अलगद डोळे मिटून घ्यायचे आहेत. पाठीचा कणा सगळ्यांनी ताठ ठेवलेला आहे. बंद डोळ्यांमधून छातीच्या मध्यस्थानी सुंदर अशा हिरव्या प्रकाशामध्ये शिवलिंगाला बघण्याचा प्रयत्न करा. डोकं टेकून शिवशक्तीला मनापासून नमस्कार. प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षामध्ये अष्टमीला कालाष्टमी असे म्हणण्यात येते. कालभैरव देवांच्या पूजनाचा आजचा दिवस. त्याचबरोबर दत्तगुरु महाराज अनघा लक्ष्मी समवेत अनघा अष्टमी याचे महत्त्व असलेला आजचा पवित्र दिवस. आपल्या बंद डोळ्यांमधून शिवशक्तीचे उग्र स्वरूप श्री कालभैरव देव, योगेश्वरी माता यांना बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यांना डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात. प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे. या आयुष्यामध्ये जर आपल्याला नकारात्मक ऊर्जांचा त्रास होत असेल, संकटांना सतत सामोरे जावं लागत असेल, तर त्याचा विनाश करण्यासाठी श्री कालभैरव देवता यांची उपासना केल्या जाते. शिवशक्तीचेच उग्र असे स्वरूप श्री कालभैरव देव यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे. ओम श्री कालभैरव देवाय नमो नमः. योगेश्वरी माता नमो नमः. कालभैरव देवांची पत्नी योगेश्वरी माता ज्या ज्या ठिकाणी शक्ती त्या त्या ठिकाणी शिव. योगेश्वरी माता शक्ती स्वरूपा आणि त्यांच्यासोबत शिवशक्ती म्हणजे कालभैरव देव. कल्पना करायची आज कालाष्टमीच्या पवित्र दिवशी त्यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत. दीर्घ श्वास घ्या. श्वासाला रोखा आणि सावकाश श्वास सोडत ओमचं उच्चारण करायचंय. जास्तीत जास्त मकारला लांबायचंय. सुंदर असा हिरवा प्रकाश अनाहत चक्रावर पडलेला आहे. आपण एक शक्तिशाली आत्मा आहोत. कालभैरवांचे चिंतन आपण करत आहोत. या मनुष्यरूपी देहाचे आपण जतन करत आहोत. सगळ्या नकारात्मक गोष्टींपासून आपण लांब आहोत. आपण एक दिव्य आत्मा आहोत, पवित्र आत्मा आहोत. अतिशय हुशार असलेली ही पवित्र मनुष्य योनी. या मनुष्य योनीमध्येच आपल्याला लक्षात येते की कुठली कर्म केल्यामुळे पुण्याचा साठा आपण करत आहोत.
खूप आभार म्हणायचे या पवित्र मनुष्य जन्माचे. प्रत्येक श्वासाचे खूप आभार, प्रत्येक क्षणाचे खूप आभार, प्रत्येक दिवसाचे खूप आभार. अनाहत चक्रामधला प्रत्येक सूक्ष्म अवयव, त्याला हिरव्या प्रकाशामध्ये बघण्याचा प्रयत्न करा. 72,000 नाड्यांनी तयार झालेले हे शरीर, त्यातल्या महत्त्वाच्या 3 नाड्या, अग्नितत्वाशी संबंधित पिंगळा नाडी, सूर्य नाडी, चंद्रतत्वाशी संबंधित इडा नाडी, चंद्र नाडी आणि सुषुम्ना नाडी, जी आहे आपल्या पाठीच्या कण्याच्या आतमध्ये, ज्या नाडीवर आहेत आपली सगळ्या शरीरातली चक्र आणि त्याच्यावर आधारित आहे आपले शरीरशास्त्र. हिरव्या प्रकाशामध्ये आपण अनाहत चक्रामधील प्रत्येक अवयवाला बघत आहोत. रक्तशुद्धीकरणाची प्रक्रिया अगदी सुरळीतपणे सुरू आहे. शुद्ध झालेल्या प्रत्येक रक्ताच्या थेंबामध्ये ओम हा बीजाक्षर बघण्याचा प्रयत्न करा. जणू साक्षात कालभैरव देवांचे आणि योगेश्वरी मातांचे आशीर्वाद ओम रूपी बीजमंत्राद्वारे आपल्या प्रत्येक रक्ताच्या थेंबाला ऊर्जा मिळत आहे. श्वासाची गती एकदम सावकाश करायची आहे आणि बीजमंत्राचं उच्चारण करायचं आहे. ओम श्री कालभैरव देवाय योगेश्वरी माताय नमो नमः. कल्पना करायची आहे 12 पाकळ्यांचे हिरव्या रंगाचे फूल या ठिकाणी उमललेले आहे. या फुलाच्या मधल्या गाभ्यावर आहे ओम बीजाक्षर आणि इतर पाकळ्यांवर आहे उपबीज मंत्र. त्याचं उच्चारण आपण करणार आहोत. त्याद्वारे हातात न वाहणाऱ्या ऊर्जेकडे सगळ्यांनी लक्ष द्या आणि बीजमंत्रांचं उच्चारण करा. कम खम गम घम चम छम जम झम चम छम त्रम टम
अहम या शिवशक्तीला पूर्ण समर्पण. आपल्या सक्षम हृदयाचे खूप आभार मानायचे. आपले दोन्ही फुफ्फुसे पूर्ण क्षमतेने काम करत आहेत. खूप आभार दोन्ही सक्षम फुफ्फुसांचे, प्रत्येक श्वासाचे. श्वास घेताना आपल्या हृदयामध्ये जी हालचाल होत आहे त्याकडे लक्ष द्यायचे. प्रत्येक श्वास घेताना आपल्या फुफ्फुसांमध्ये भरपूर हवा जात आहे आणि श्वास सोडताना आपोआप आपल्या फुफ्फुसांमधली हवा निघून जात आहे. प्रत्येक श्वास खूप महत्त्वाचा. आता कल्पना करायची आहे प्रत्येक श्वासासोबत ओम रूपी ऊर्जा भरभरून आपल्या शरीराच्या आतमध्ये येते. अगदी सावकाश आपले दोन्ही हात विशुद्ध चक्रावर ठेवा. पूर्ण शुद्धता अंतर्मनाची, बाह्य शरीराची. आपण जे अन्न ग्रहण करत आहोत त्याची शुद्धता या चक्राद्वारे होत आहे. आपण एकदम सक्षम आहोत, शरीराने, मनाने, भावनेने. या पवित्र मनुष्य जन्माशी संबंधित असलेले विशुद्ध चक्र, या पवित्र मनुष्य योनीचे एकही क्षण वाया न घालवता आपण कल्याण करत आहोत. अखंड नामस्मरण आपण करत आहोत. त्याद्वारे परमतत्वाशी, शिवशक्तीशी आपण एकरूप होत आहोत. ओम हा नाद ब्रह्म ज्या वेळेला या ब्रह्मांडाची निर्मिती झाली त्यावेळेस तयार झालेला ओम रूपी नाद ब्रह्म, ज्याच्यामध्ये सामावले आहे पूर्ण विश्व. खूप आभार मानायचे ओम ह्या पवित्र बीजमंत्राचे. कालभैरव देवांचे खूप आभार. ओम श्री कालभैरव देवाय योगिनी माता देवी नमो नमः. सुंदर अशा हिरव्या प्रकाशामध्ये विशुद्ध चक्रामधला प्रत्येक अवयव बघण्याचा प्रयत्न करा. या कलियुगामध्ये अतिशय श्रेष्ठ असलेले नामस्मरण, अन्नदान, द्रव्यदान जे आपण भरभरून करत आहोत, त्याद्वारे शिवतत्वाशी आपण एकरूप होत आहोत. आपले ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय अगदी व्यवस्थित काम करत आहे.
सावकाश आपले दोन्ही हात आज्ञाचक्रावर ठेवायचे. दोन्ही भुवयांच्या मध्ये असलेले आज्ञाचक्र, तिथे दिव्य असा हिरवा प्रकाश पडलेला आहे. पवित्र आत्म्याशी संबंधित असलेले हे चक्र पवित्र आत्म्याद्वारे शिवतत्वाशी आपण एकरूप होत आहोत. गुरूंच्या स्थानी दत्तगुरू महाराजांना बघायचे. त्यांना डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त. कल्पना करायची दत्तगुरू महाराजांचा चैतन्यरूपी अवतार. त्यांची प्रचिती आपल्याला ह्या कलियुगामध्ये ते देत आहेत. ओम रूपी दिव्य प्रकाशामध्ये आपल्या स्वतःला बघा. सुंदर असा हिरवा प्रकाश आपल्या आज्ञाचक्रामधनं आरपार आतमध्ये जात आहे. प्रत्येक अवयवाला शिवशक्तीचे आशीर्वाद मिळत आहेत. सगळ्या रेकी गुरूंचे, सगळ्या आध्यात्मिक गुरूंचे खूप आभार. कालभैरव देवांचे खूप आभार. ओम श्री कालभैरव देवाय योगिनी माता देवी नमो नमः. त्यांच्या आशीर्वादामुळे आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या संकटांची तीव्रता कमी झालेली आहे. खूप आभार मानायचे आपल्या आध्यात्मिक गुरूंचे, कालभैरव देवांचे खूप आभार. ओम द्वारे सावकाश आपले दोन्ही हात दोन्ही कानांवर ठेवा. चांगल्याच गोष्टींचे आपण श्रवण करत आहोत. चांगले स्तोत्र, चांगले मंत्र. या प्रत्येक स्तोत्र आणि मंत्रांचे खूप आभार. चांगल्या श्रवण शक्तीचे खूप आभार. ओम श्री कालभैरव देवाय श्री योगेश्वरी देवी नमो नमः. सावकाश दोन्ही हात सहस्त्रहार चक्रावर ठेवा. टाळूच्या मध्यस्थानी दिव्य असा हिरवा प्रकाश बघण्याचा प्रयत्न करा. परमतत्वाशी आपण एकरूप झालेलो आहोत. खूप आभार मानायचे कालभैरव देवांचे प्रत्येक क्षणाला. या दिव्य प्रकाशामध्ये ओम बीजमंत्र बघण्याचा प्रयत्न करा. आपले दोन्ही सक्षम मेंदू अगदी व्यवस्थित काम करत आहे. सावकाश दोन्ही हात आपल्या दोन्ही मेंदूंवर ठेवा. सुंदर अशा हिरव्या प्रकाशामध्ये आपल्या दोन्ही मेंदूंना बघायचे.
चांगल्याच विचारांचा आपण पाठलाग करत आहोत. आपल्या दोन्ही मेंदूंवर ओम बीजमंत्र बघण्याचा प्रयत्न करा. ओम रूपी शिवशक्तीशी आपण एकरूप होत आहोत. खूप आभार मानायचे. चांगल्या विचारांचे, सक्षम बुद्धिमत्तेचे खूप आभार. आपण खूप भाग्यवान आहोत. आपला प्रत्येक अवयव व्यवस्थित काम करत आहे. आपली बुद्धिमत्ता व्यवस्थित काम करत आहे. खूप आभार मानायचे ओम द्वारे. ओम श्री काल भैरव देवाय योगेश्वरी माता देवी नमो नमः. अगदी सावकाश आपले दोन्ही हात मणिपूर चक्रावर ठेवा. सुंदर हिरव्या प्रकाशामध्ये मणिपूर चक्राला बघण्याचा प्रयत्न करा. अग्नीची देवता सूर्य नारायण यांना डोकं टेकवून मनापासून नमस्कार. प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे. शरीरातले अग्नी तत्व अतिशय उत्तमरित्या काम करत आहे. अग्नी तत्वरूपी मणिपूर चक्रातला प्रत्येक सूक्ष्म अवयव त्यांना आपण ऊर्जा प्रदान करत आहोत. या वैश्विक शक्तीचे, शिवशक्तीचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत. खूप आभार मानायचे ओम द्वारे. ओम श्री काल भैरव देवाय योगेश्वरी माता देवी नमो नमः. सावकाश आपले दोन्ही हात स्वाधिष्ठान चक्रावर ठेवा. जलतत्वाशी संबंधित असलेले हे चक्र जलतत्वरूपी पवित्र नद्या गंगा, गोदावरी, भागीरथी, कृष्णा, वेण्या, तुंगभद्रा, शरयू, कालिंदी, नर्मदा इत्यादी सगळ्या पवित्र नद्यांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत. या शिवशक्तीद्वारे कल्पना करायची, या पवित्र नद्यांच्या जलाद्वारे आपण आपल्या शरीराचे, या मनुष्य देहाचे प्रोक्षण करत आहोत. या पवित्र नद्यांचे खूप आभार. चंद्रग्रहाशी संबंधित असलेले हे चक्र चंद्रासारखे शीतलता आपल्या अंतर्मनाला मिळत आहे. या क्षणाला आपण खूप शांत आहोत, निर्विचार आहोत. आपल्या विचारांना आपण एकदम सक्षम केलेले आहे. चांगल्याच विचारांचा आपण पाठलाग करत आहोत.
विविध भावनांशी, नातेसंबंधांशी संबंधित असलेले हे चक्र आपण खूप भाग्यवान आहोत. आपल्याला भरपूर नातेवाईक आहेत, मित्रमैत्रिणी आहेत. या प्रत्येक पवित्र नात्याचे खूप आभार. या पवित्र नात्यांद्वारे आनंद लहरींमध्ये आपण प्रवेश केलेला आहे. खूप आभार म्हणायचे. ओम द्वारे दिव्य हिरवा प्रकाश हा चक्रावर पडलेला आहे. खूप आभार म्हणायचे कालभैरव देवांचे. ओम श्री कालभैरव देवाय योगेश्वरी माता देवी नमो नमः. सावकाश आपले दोन्ही हात मूलाधार चक्रावर ठेवायचे. शरीराचा मूळ आधार असलेले हे चक्र, या चक्राची पृथ्वी तत्व स्वरूपामधील आदिदेवता श्री गणेशा यांना डोकं टेकवून मनापासून नमस्कार. ओम गम गणपतये नमः. आता दिव्य अशा हिरव्या प्रकाशामध्ये या चक्राला बघा. पृथ्वी ग्रहाशी संबंधित असलेले हे चक्र, पृथ्वी तत्वरूपी आपले विचार झालेले आहेत, आपले निर्णय सक्षम झालेले आहेत, आपला आत्मविश्वास वाढलेला आहे. या देहरूपी मंदिरामध्ये आपण एकदम सुरक्षित, समाधानी आणि तृप्त आहोत. खूप आभार या पवित्र देह मंदिराचे. कालभैरव देवांचे खूप आभार. ओम श्री कालभैरव देवाय नमो नमः. योगेश्वरी माता देवी नमो नमः. आपल्या आयुष्यातील संकटांची तीव्रता एकदम कमी झालेली आहे. सगळ्या नकारात्मक गोष्टींपासून आपण लांब आहोत. आपण एक पवित्र आत्मा आहोत. शिवशक्तीचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत. खूप आभार शिवशक्तीचे. आजच्या सुंदर दिवसाचे खूप आभार. श्री शिवाय नमस्तुभ्यं.